गेल्या कित्येक दिवसापासून अंमळनेरला दूषित पाणी पुरवठा होतोय म्हणून वारंवार चर्चा होत आहेत, काही बातम्या लागत आहेत. मागच्या बऱ्याच काही 22 ते 24 वर्षापासून अंमळनेरमधल्या सगळ्या जेवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या धुतलेल्या नाहीत. चर्चा होती की टेंडर निघालेले आहेत आणि टाक्या साफ करायला मॅनपॉवर मिळत नव्हती. भडगाव, पाचोरा, जळगाव प्रॉपर पावसाच्या आधी सगळ्या टाक्या साफसफाई झालेल्या आहेत. एक प्रश्न असा पडतो की 24 वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांना आजपर्यंत याची दखल घेता नाही आली. आता मी आपल्या अंमळनेरमधल्या कोर्टाच्या बॅक साईडला जी पाण्याची टाकी आहे 24 लाख लिटरची, त्या टाकीत मी स्वतः उतरलेलो आहे. आमचे जे सत्ताधारी नगरसेवक मंडळी आहे त्या सगळ्यांनाही मी कॉल करून बोलून घेतलेलं आहे, कारण की आज स्वतः माझ्याकडे घरी आज खराब पाणी आलेलं आहे. बहुतेकांचं म्हणणं असतं की पाणी पुरवठा करताना जी पाईपलाईन आहे ती लीक होते म्हणून पाणी खराब येतं. जो उगम आहे तो उगमच जर आपण नीट बघितला, जिथून पाणी येतं टाकीमधून, ती टाकीच जर चेक केली तर. म्हणून मी शेवटी आज आपल्या कोर्टाच्या मागच्या टाकीत उतरलोच होता आणि आजची कंडिशन मी बघितली. आता तर पाणी खालचं घे ना, गळ घे ना, गळ तर साधारणतः 1 फूट पाण्यात 1 फूट गळ आहे. हा जो 1 फूट गळ आहे, खालचा गळ घ्या अजून. हे बघ कॅमेरा बघ. ही जर विदारक परिस्थिती आपली आहे तर कुठल्या हेतूने आरोग्य, कुठल्या उद्देशाने आपलं आरोग्य चांगलं राहील. पाणी ही अशी गोष्ट आहे की ती जीवनावश्यक गोष्ट आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये जर आपण याची दखल नाही घेतली तर निश्चितच पुढचा पाणी पुरवठा दूषितच होत राहील. म्हणून पहिले आता नगरपालिकेच्या माध्यमाने आपण सगळ्या टाक्या साफ करू पावसाळ्याच्या आधी, हा उद्देश हाताशी घेऊ आणि पहिले जाब विचारू की गेल्या 24 वर्षामध्ये मागच्या सत्ताधाऱ्यांनी एकदाही पाण्याची टाकी का नाही साफ केली. फक्त टेंडर काढायचं, टक्केवारी घ्यायची, रस्त्यावर रस्ते बनवायचे, लाईटच्या बाजूला लाईट लावायचे आणि ब्लॉक लावून सर फक्त शुशोभून दाखवायचं. पण जो खरा मूळ उद्देश आहे की आपण ज्या पदाकरता, ज्या कामासाठी आपण पद घेतो, लोकांनी आपल्याला त्या याच्याने निवडून दिलेलं आहे, त्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये ही सुद्धा स्वच्छता असणं गरजेचं आहे. फक्त रस्ते झाडणं, गटर साफ करणं हाच उद्देश नसून आपल्या टाक्याच आपल्याला साफ करावं लागतात. हा बहुतेक यांना सत्ताधाऱ्यांना मागे विसर पडला असेल आणि त्याचेच परिणाम आज आपण भोगत आहोत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जर समजा 1-2 दिवस पाणी पुरवठा पुढे मागे झाला भविष्यात टाक्या साफ करण्यासाठी, तर तेवढं विलंब सहन करून घ्या. पण आता आम्ही लवकरात लवकर ह्या आचारसंहिता संपल्याबरोबर याची वर्कआउटर काढू आणि सगळ्या टाक्या साफ करून घेऊ. आणि पहिला प्रश्न जे मोर्चे काढणार होते, आंदोलन करतात की सत्ताधारी काय करतायत, कुठे गेले, तर आम्ही तुमच्या चुका दुरुस्त करतोय. या चुका आमच्या नाही आहेत. गेल्या 15 वर्ष 24 वर्ष ज्या तुमच्या सत्ता होत्या तेव्हा तुम्हाला हे उमगलं नाही. त्याच्याकरता जमिनीवरती येऊन काम करावं लागतं आणि जमिनीवरती येण्यासाठी खांद्याला खांदा लावून तुम्ही आम्हाला कामाला मदत करा. घरात एसी मध्ये बसून कामं होत नाहीत. घरात एसी मध्ये बसून लोकांना भाड्याने विकत घ्यायचं आणि मोर्चे काढायचे, ते कामं करण्यापेक्षा जे काम करतायत त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. तुम्ही सुद्धा कामाला लागा. आपण 36 नगरसेवक आहोत. 36 लोकांनी जर कामं वाटून घेतले तर अंमळे हा जिल्हा होऊन जाईल. माझं सगळ्यांना एकच आग्रहाची विनंती आहे की राजकारण न करता, हेवादेवा न ठेवता, विरोधक सत्ताधारी ही गोष्ट न ठेवता सगळे मिळून आपण काम करू. कोणालाही दोषी मानू नका. सगळेजण काम करण्याकरताच निवडून आलेले आहेत आणि ते पद ज्याने घेतलेलं आहे त्यांनी प्रामाणिकपणे याचं निभवा आणि लोकांसाठी जे सहयोग करता येईल तेवढा सहयोग करा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.